आदरणीय महादेव उतेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। महादेव उतेकर साहेबांना देखील विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा। प्रसादजी शेळके यांना सन्मानित करण्यात येत आहे। महादेव उतेकर यांना विनंती करतोय की त्यांनी देखील पुढे यावं आणि आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा। ज्येष्ठ शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक महादेव उतेकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। आदरणीय विभाग प्रमुख पप्पूदादा विचारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। जाऊया मॅचच्या दिशेनं। मायक्रोफोनवरती आवाज असेल रोशन पाटील सरांचा। धन्यवाद। धन्यवाद सूरज। कोयना आणि किरवली या दोन टीममध्ये हा सामना रंगतो आणि लगेच सामना चालू करा प्लीज। सूचना असेल दोन्ही संघाला आयोजकांच्या वतीने। चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। सचिन सर त्यांनी मात्र भरपूर एंटरटेन केलं आपल्या सर्वांना। त्या धोरणे आमचे कृष्णाबाई त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल। भरपूर मोठं पारितोषिक त्यांनी या स्पर्धेला दिलंय। मनोजदा एवढे यांचे अगदी जवळचे परम मित्र आणि आज त्यांची प्रामुख्याने उपस्थिती या स्पर्धेसाठी भरीव योगदान त्यांचं राहिलं। पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक संघाला खरं तर आपण पाहताय रिफंड देतोय आणि तोही 5,000चा। न भूतो न भविष्यती हे फक्त तुम्हाला वावरले नगरीमध्ये विभाग प्रमुख चषक या स्पर्धेमध्येच पाहायला मिळेल। प्रफुल्लदादा विचारे त्यांचं दमदार असं आयोजन नियोजन। डावाला सुरुवात झाली। आता बॅटिंगसाठी कोयना संघाचे खेळाडू आघाडीला मैदानाकडे चालले। दोन फलंदाज आणि बघा आयवा कॅच ज्याने पकडला इथे बसलाय मला वाटतं। बघा तो प्रेक्षक दोघे आहेत। दोघांनी या आयवा कॅच होल्डर। चला आपण दोघांनी या। बक्षीस घ्यायला स्टेजवर आयला आयवा कॅचवाला। विभाग प्रमुख आदरणीय तुळशीराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण आयवा कॅच जे प्रेक्षक कमाल कॅच पकडलेले दोन आमचे प्रेक्षक आहेत त्यांना आपण पारितोषिक देत आहोत। बोरगावचे यज्ञेश चव्हाण आणि त्यांना आपण हे पारितोषिक देत आहोत। कॅश प्राइज आणि ब्रँडेड कूलर त्यांना देऊन आपण त्याचा इथे गौरव करत आहोत। चला दोघांनी या। तुमचं नाव काय? अक्षय आखाडे वाघेश्वरचा अक्षय आणि एका बाजूला बोरगावचा एक प्रेक्षक आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही या प्रेक्षकांसाठी ज्यांनी प्रेक्षक कमाल कॅच पकडला। सर्वांना संधी आहे। चला आपण त्यांना कॅश प्राइज देखील देणार आहोत आणि त्यामध्ये कूलर देऊन त्यांचा विशेष या ठिकाणी गौरव करत आहोत। चला दोघांच्या हातामध्ये एक एक टॉवर फॅन द्या। सध्या गरजेचं आहे। वातावरण मध्ये आमूलाग्र बदल होत चालला। तापमान वाढत चाललं आणि टॉवर फॅन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून दोघांना या ठिकाणी देत आहोत आणि कॅश प्राइज देखील दिलं जाईल। धन्यवाद। दोघांशी आपण वार्तालाप करणार आहोत। सर्वप्रथम अभिनंदन, तुला कूलर मिळालं। काय सांगशील या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्ही आलतो पण भेटली कॅच आणि मग आलो इथे। तू स्वतः क्रिकेट खेळतोस? हो खेळतो। काय सांगशील पप्पू दादा यांचं हे आयोजन कसं वाटलं तुला? ही संपूर्ण स्पर्धा आणि आयवा कॅचसाठी मला वाटतं तुला आयुष्यात पहिल्यांदा एवढं मोठं पारितोषिक मिळालं असेल। तर मागं पण आलतो पण भेटली नाही। यावेळी भेटली नक्की आणि आयोजन पण मस्त आहे। क्या बात आहे। पुढच्या 2 रात्रीमध्ये गेली अजून मिळेल तुला जे आयवा कॅच आणि आणखीन एक आमचे प्रेक्षक कमाल कॅच होल्डर रोशन आहेत सर आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे। DRS वापरला आपण नाही चेक नाही करतोय। नाही, प्रत्येक बॉल चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे। आक्षेप नोंदवण्यात आला या गोलंदाजावरती। त्याच्या शैलीवरती थोडासा संशय व्यक्त करण्यात आलाय। पंचांना विनंती आहे आमचे थर्ड अंपायर इन ऍक्शन पाहायला मिळतील। अक्षय आखाडे आहेत आमच्यासोबत वाघेश्वरचे, त्यांनाही आयवा कॅच मिळालाय। टॉवर फॅन तुम्हाला मिळालाय। काय सांगशील या स्पर्धेबद्दल? मस्त आयोजन आहे। मस्त वाटलं भेटल्याबद्दल कूलर। गेल्या वर्षी नाही भेटलं, या वर्षी भेटलं। हा बॉल पंच हा बॉल चेक करायचा आहे का? इथून पुढे प्रत्येक बॉल चेक केला जाईल स्क्रीनवरती। दोन्ही खरं तर आमचे प्रेक्षक आहेत आयवा कॅच होल्डर, त्या दोघांचं मनापासून अभिनंदन। हाफ ट्रॅकर बॉल पूलचा प्रयत्न आहे। फटका फसलाय। डीपमध्ये फिल्डर अगदी लांब असल्या कारणाने वॅकेंट एरियामध्ये हा बॉल पडला। सेकंडला निघाले दोन्ही खेळाडू। 2 धावा घेत असताना इथे 2 धावा मिळतील। तर आपण एक विशेष या ठिकाणी सन्मान घेत आहोत। विभाग प्रमुख आदरणीय तुळशीराम पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल। सरपंच श्री जगन्नाथ शेट्टे साहेब यांच्या शुभ हस्ते, मनोजजी येवले साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विभाग प्रमुख तुळशीराम पाटील कानू साहेबांच्या शुभ हस्ते म्हणजे सदस्य आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। विभाग प्रमुख तुळशीराम पाटील साहेबांचा आपण आदरातिथ्य या ठिकाणी करणार आहोत।
तुळशीराम पाटील साहेब आमचे विभाग प्रमुख, त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं घेत आहोत. दुसरी रात्र आहे आणि जवळजवळ भरपूर सन्मान आपण या मंचावरती पाहिले. आणि यानंतर आमिर पाटील यांच्या शुभ हस्ते माजी सरपंच श्री जगन्नाथ शेट्टे यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी आदरणीय जगन्नाथ शेट्टे साहेबांना विनंती करतो आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. लकी ड्रॉ देखील चालू आहे. लवकरच आपण लकी ड्रॉ देखील ओपन करणार आहोत. नावनोंदणी सुरू आहे. 9 ते 11चा कालावधी होता आणि इथे सन्मान होतोय माजी सरपंच श्री जगन्नाथ शेट्टे साहेबांचा. यानंतर शाखा प्रमुख कलोते आदरणीय कमलाकर बोराडे साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय युवराज लोटनकर यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते शाखा प्रमुख कलोते आदरणीय कमलाकर बोराडे साहेबांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धे निमित्तानं करावा. मायेचे उपदार भगवी श्वाल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. यानंतर विशाल ठोंबरे साहेब, विशालजी ठोंबरे साहेबांचा सन्मान केला जाईल. त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. विशाल ठोंबरे यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. कोयना विपक्ष किरवली ही लढत सध्या मैदानामध्ये चालू आहे. यानंतर सन्माननीय गुरुनाथजी पालंडे यांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. हॅलो राहुलजी मोरे बोरगाव, त्यांनी स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. आदरणीय राहुलजी मोरे बोरगाव यांच्या ठिकाणी आगमन त्यांचं नंदकुमार सहर्ष स्वागत. हातमोडे, नंदकुमार हातमोडे कुठे असतील त्यांनी स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. नंदकुमार हातमोडे. गुरुनाथ पालंडे यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. चला, आमचे आयोजक आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आणि त्यानंतर सुभाषजी काईनकर यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. निखिल दादा मोरे यांच्या शुभ हस्ते सुभाष काईनकर साहेबांचा सन्मान आम्ही या ठिकाणी घेत आहोत. सुभाषजी काईनकर यांचा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. तदनंतर सन्माननीय अशोक देशमुख साहेबांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. आदरणीय अशोक देशमुख साहेबांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धे निमित्तानं करत आहोत. आदरणीय अशोक देशमुख साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय भाई साळुंके त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय दीपक पाटील त्यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. विवेक उतेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. यानंतर उज्ज्वल ठोंबरे यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. आदरणीय उज्ज्वल ठोंबरे, दत्ता ठोंबरे आणि त्याचबरोबर प्रशांतजी शेळके या 3 मान्यवरांचा आम्ही सन्मान. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत आणि प्रेक्षकांची गर्दी आपल्याला मुख्य कॅमेरामध्ये पाहायला मिळते. हॅलो, शेळके हॉलचे प्रोप्रायटर प्रसाद दादा शेळके त्यांचं मनपूर्वक स्वागत. बघा, प्रेक्षक जे आहेत ते आता कॅमेरामध्ये कैद होतात. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक कालच्या रात्रीपासून आजच्याही रात्रीमध्ये सहभागी झाले. आदरणीय यशवंत ठोंबरे साहेब, त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय यशवंत ठोंबरे साहेब, त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. बंधन धाग्याचं, काळीज वाघाचं, आता मध्ये प्रत्येकाच्या मनगटाला शिवबंधन आहे. हे खरं तर बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. चेक आदित्य दरेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होताना पाहायला मिळाला. नमस्ते हॉटेलचे मालक सन्माननीय दत्ताशेठ दळवी साहेबांकडून किरवली संघासाठी पारितोषिक आहे. कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आदरणीय दत्ताशेठ दळवी साहेबांना विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. गणेशजी चौधरी आणि विक्रमजी आगज या 3ही मान्यवरांना विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. तसेच कृष्णा भाऊ जाधव आणि गणेश देशमुख यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सर्व पाहुण्यांचं आम्ही करतो या ठिकाणी सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आपण मॅचकडे जातोय.
चांगला फटका होता आणि बॉल चालला त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे. यस, इट इज अ मॅक्झिमम सीमा पार षटकार. जेव्हा ओव्हर ब्रेक होईल तेव्हा मात्र आमचे कॅमेरामॅन पब्लिककडे फोकस करतील कॅमेरा. तेव्हा डीजेवरती एक सॉन्ग प्ले असेल आणि जो प्रेक्षक चांगला डान्स करेल त्याला आमच्या शिवतेज क्रीडा मंडळाच्या वतीने 1000 पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. बघा आगळं पारितोषिक आहे. प्रेक्षकांसाठी डान्स करा आणि तुम्हाला 1000 पारितोषिक त्या ठिकाणी शिवतेज क्रीडा मंडळाच्या वतीने दिलं जाईल. फुल टॉस बॉल ऑन साइड लास्टला. इथे मात्र फुल टॉस मध्ये फुल टोल वसूल करणारा मिड विकेटच्या बाहेर अवकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. शिवतेज क्रीडा वावरले गावाचा लाखात एक. शिवतेज क्रीडा मंडळ वावरले गावाचा लाखात एक. रफुल विचारे आयोजक ठेवलंय विभाग प्रमुख चषक. रफुल विचारे आयोजक ठेवलंय विभाग प्रमुख चषक. आयोजक ठेवलंय विभाग प्रमुख चषक. रफुल विचारे आयोजक. सर्वाधिक जास्त रक्तदान करणारे रक्तदाते. खरं तर प्रत्येकापर्यंत रक्त पुरवणारे एक दमदार समाजसेवक आदरणीय नगरसेवक राजाभाऊ कोठारी यांच्या ठिकाणी आगमन. राजाभाऊ कोठारी सरांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. सर्वात मोठं रक्तदानचं शिबिर ज्यांनी राबवलं आणि स्वतः रक्तदाते आहेत असे आदर्शवत नगरसेवक आणि राजाभाऊ कोठारी सरांचं या ठिकाणी आगमन. आपलं रक्तदान समोरच्याला जीवनदान म्हणून ठरतं आणि चांगलं खरं तर योगदान देणारे राजाभाऊ कोठारी सरांचं या ठिकाणी आगमन. शहर प्रमुख कृष्णा जाधव साहेबांचं देखील आगमन. त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. झेल सुटलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये जीवनदान म्हणजे फलंदाजाला वरदान आणि हे जीवनदान दिलंय त्या ठिकाणी चैतन्य या शतरक्षकाने. चैतन्याला मात्र जीवनदान मिळालं. 2 षटकार आपण त्याच्या माध्यमातून पाहिले. आयवा कॅच ज्याने पकडला तो सुसाट निघाला. कॅच पकडल्यानंतर डायरेक्ट स्टेजकडे. क्या बात आहे. आला या बसा स्टेजवरती. आपल्याला ही पारितोषिक दिलं जाईल. बघा आनंद गगनात मावण्याचा आहे प्रेक्षकांचा या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. हा तर एक चांगला खेळाडू आहे तो. अमराईचा हा खेळाडू आहे. बघा तो आलाय. विजय पवार एक मोठं नाव आहे. मी मगाशीच उल्लेख त्याच्याबद्दल करतो. आणि इथे बघा रिले कॅचला तुम्हाला कॅच प्राइज मिळणार नाही. एकानेच कॅच पकडा. दुसऱ्याच्या हातातून जर का आली कॅच तर ती ग्राह्य धरली जाणार नाही आयवा कॅचसाठी. यामुळे लक्ष द्या आपण. प्रेक्षक कमाल कॅच साठी पारितोषिक आता प्रत्येकाला उत्सुकता आहे. प्रेक्षकांना कॅमेरामॅनला विनंती राहील आपण फोकस करा पब्लिककडे. मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत कालच्या रात्रीपासून या स्पर्धेचा आनंद घेत असताना. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे 21. 21 लॉस ऑफ 1. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस असताना या बॉलला प्लॅन मिस. कमी गतीचा बॉल हलकासा कटर त्या ठिकाणी फलंदाजाला बीट करत असताना निघाला विकेट किपरकडे. डॉट. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. 20 क्षमा असावी. 20 धावफलकावर द्या. समीरजी राणे साहेब मोरबा यांनी स्टेजवर स्थानपन्न व्हायचे. समीरजी राणे. समीरजी राणे मोरबे यांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. येस ऑब्जेक्शन. बॉलिंगच्या शैलीवरती ऑब्जेक्शन आलंय. बघा एक मोबाईल सापडलाय आमच्या प्रेक्षकांना. क्या बात आहे. प्रेक्षकांचंही कौतुक करावं लागेल ज्यांना मोबाईल सापडलाय. फुल टॉस बॉल मिस्ट्यूट झाला फटका. फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी. गोलंदाज झेल खाली आलाय. झेल बाद. कॉटन बोल्ड मैदानाच्या बाहेर चाललाय. हा दुसरा खेळाडू. कोयना संघाला हा दुसरा धक्का बसतोय 20 या धावसंख्येवरती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 20-2 सद्य परिस्थिती कोयना संघाच्या माध्यमातून. एक बॉल आणखी पेंडिंग आहे. क्षमा असावी. 20 धावफलकावरती आहेत. बघा ज्यांचा मोबाईल सापडलाय त्याने ओळख पटवून आपला मोबाईल घेऊन जा स्टेजवरती. आणि ज्यांना सापडलाय त्यांना विनंती असेल मंचावरती या त्यांचा एक विशेष सन्मान करा. कारण आजच्या कलियुगामध्ये
एवढे खरं तर मानसिकता दाखवणारे प्रेक्षक नाही आहेत. ते मोबाईल इकडे घेऊन आले डायरेक्ट. त्यांना वरती बोला, त्यांचा विशेष सन्मान करा. आयफोन तोही सापडला त्यांना. चला मॅचकडे आपण फोकस करतोय आणि बघा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 20 खेळाडू बाजरे 2 कोयना विपक्ष किरवली के फॅक्टर 2 संघांमध्ये के आहे आणि चांगला सामना मैदानामध्ये आपण रंगताना पाहत आहे. चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या दरम्यान. आज थोडासा शेड्यूल डिले झालाय कारण मोठ्या संख्येने आज VIP गेस्ट मी मुख्य अतिथी मंचावरती पाहिले आणि खास करून कृष्णाबाई आणि त्यांच्या समवेत आपले करदर सचिन सर. त्यांची उपस्थिती फार महत्त्वपूर्ण राहिली. प्रत्येकाचं लक्ष वेधणारी ती उपस्थिती राहिली आणि प्रत्येकाला एंटरटेन त्याकरता त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये पहिल्यांदा प्रत्येक संघाला 5-5 हजाराचं रिफंड मिळालं आहे. हे फक्त वावरले नगरीमध्येच होऊ शकतं. नवीन फलंदाज स्टार्टिंग एंडला. समोरला बॉल त्या ठिकाणी मला वाटतं LED ब्लिंक्स झाली कदाचित. बघा नेमकं काय घडलंय. आणि सर लक्ष द्या तिकडे स्टम्प्सवरून बेल्स खाली पडली बघा. इथून लक्ष लागलं त्यामुळे निर्णय आता योग्य येईल. लगेच पंचांकडून चेक केलं जाईल यस बेल्स कशी पडली. बॅटला लागून पडली, बॉलला लागून पडली किंवा क्लीन बोल्ड आहेत बघा. त्रिफा उद्ध्वस्त झालाय कारण बेल्स खाली पडली. त्रिफा चित झाले फलंदाज. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का. बेसला चाटून निघाला बॉल त्यामुळे हा खेळाडू त्रिफाचित झालाय. अजून एक धक्का बसतो बॅटिंग करताना टीम कोयनाला. सत्कार आपण करणार आहोत कारण 500हून अधिक ज्यांनी रक्तदानाचे कॅम्प आयोजित केलेत. स्वतः ज्यांनी 133 वेळा मात्र रक्तदान केले असे कर्जत नगर परिषदेचे नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक सन्माननीय राजाभाऊ कोठारी यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. मी सर्वांना विनंती करतोय की जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. थोर समाजसेवक रक्तदाते आमच्या कर्जतचे ज्यांनी तब्बल 133 वेळा स्वतः रक्तदान केलंय आणि 500हून अधिक कॅम्प ज्यांनी रक्तदानाचे आयोजित केलेत असे राजाभाऊ कोठारी यांचा सन्मान पप्पूशेठ विचारे यांच्या शुभ हस्ते मात्र संपन्न होतोय. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आणि राजाभाऊ तुम्हाला अशी सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी देखील प्रार्थना. यानंतर कृष्णा जाधव साहेबांचाही सन्मान मात्र मुख्य मंचावरती होईल. शिवसैनिक प्रवीणजी हातमोडे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. बघा अविनाशी बडेकर किरवलीचे त्यांचा फोन सापडला इकडे. ते मैदानामध्ये कदाचित असेल इन ऍक्शन मध्ये. हा फटका देखील फसला. मिड ऑफचा फील्ड डाऊन द बॉल सॉफ्ट डिसमिसल. पहिल्याच बॉलला अविनाशनेच विकेट काढलाय. की आबा ते झेल टिपलाय. त्याचं नाव घेतलं आणि त्याने हा झेल टिपलाय. अविनाश बडेकरच्या हातामध्ये झेल आणि इथे मात्र अजून एक धक्का. नडला आणि त्याने धावाही केल्या 20. 8 मध्ये खेळाडू बाजूले 4. तिसरं षटक मार्गस आहे. किरवली विपक्ष कोयना या दोन टीम मध्ये हा सामना रंगतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण येताना पाहत आहे. पांडुरंगजी जाधव साहेब आणि रवी जंगम साहेबांचाही सन्मान. अतुलदारांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हे सन्मान करावेत. पांडुरंगजी जाधव आणि रवी जंगम साहेबांचा सन्मान होईल. हा गुडघा टेकून समोर लॉंगॉनला मारलाय परंतु फलंदाज इथे बाद. एलिव्हेशन कमी मिळालं आणि इथे मात्र झेलबाज झाले गौरव. गौरवला 5वा धक्का बसतोय कोयना टीमला. नमस्ते हॉटेलचे प्रोप्रायटर वरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 4 बॉलला सलग 4 विकेट आणि 400 बॉल स्पर्धेमध्ये डिलिव्हर्ड देखील होताना पाहायला मिळाले आणि अचूक गुणसंख्या लेखन या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. चेतन भोईर जे नडाळचे आहेत त्यांच्या माध्यमातून तर का 3रा विकेट.
जर का नमस्ते हॉटेलचे प्रोप्रायटर दत्ता दळवी यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5,000चं पारितोषिक आलंय किरवली संघाला. आणि बघा आता संधी आहे गोलंदाजाला, आणखीन एक विकेट मिळालाय जर का या बॉलला विकेट मिळाला. आणि ज्याने आम्हाला मोबाईल इकडे आणून दिलाय, जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल या मंचावरती आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय बोरगावचे राहुलजी मोरे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. राहुलजी मोरे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. प्रत्येक स्तरातून मात्र मान्यवरांची उपस्थिती आपण पाहिली या स्पर्धेसाठी. सर्व पावड्यांचं स्वागत. संधी आहे आता, हॅट्रिक कंप्लीट. नमस्ते हॉटेल यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 आणि त्याचबरोबरीने अप्पा फार्म फार्मच्या वतीने 12-12 आणि दयानंद आदित्य तांडेल साहेब. डाबा यांच्या वतीने 10-10 अशी भरघोस पारितोषिके या ठिकाणी मिळतील. गोलंदाज मैदानामध्ये सुमित भोईरला एकदा जोरदार टाळ्या द्या. खेळाडूसाठी सलग 3 विकेट त्याने काढले आणि भरघोस पारितोषिक आपण येताना या खेळाडूसाठी पाहता. दत्ता दळवी साहेबांच्या वतीने 5,000 आणि त्याचबरोबरीने अप्पा फॉर्मच्या वतीने 12-12, आदित्य डाबा यांच्या वतीने 10-10 अशी भरघोस पारितोषिक या ठिकाणी मिळतील. सुमित भोईर या खेळाडूला सलग 3 विकेट त्याने काढले. दबाव क्रिएट केला कोयना संघावरती. आधी नायर साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. स्वागत आहे. तब्बल 7,222 रुपयांचं कॅश प्राइज पटकावलंय ते गोलंदाजाने. 7,222 रुपयाचं पारितोषिक मिळालं या ठिकाणी सुमित भोईरला. क्या बात आहे, सलग 3 विकेट त्याने काढले. यावेळेला देखील संधी आहे. स्ट्रॉंग अपील. बॉल थोडासा राईज झाला बघा. कॉट बिहाइंड द विकेटला रिव्ह्यू नसणार आहे, प्लीज लक्ष असू द्या. स्निकोमीटर अजूनपर्यंत हे तंत्र विकसित झालेलं नाहीये टेनिस बॉलमध्ये, त्यामुळे तुम्ही कॉट बिहाइंड द विकेटला रिव्ह्यू घेऊ शकत नाहीयेत. आणि इथे मात्र पंचाचा निर्णय अंतिम असेल. हा डॉट बॉल, सलग 4था डॉट बॉल ज्यामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे सुमित भोईर या गोलंदाजाने. नेक्स्ट मॅचचा आपण कॉल करत आहोत. पुढचा सामना टॉस आधी या पुढचे 4 बॉल मध्ये 1 रन खर्च केलेल्या 20 धावा. धाव फलकावरती 6वा खेळाडू बाद झालाय. यावेळेला लाईन खराब आहे आणि इथे मात्र पंचाने बॉलला वाईड घोषित केलंय. टेंबरी विपक्ष जांभिवली हा संघ असेल. 2 संघ असतील, वावोशी जांभिवली आणि एका बाजूला टेंबरी. आणि 4था सामना असेल भिलवली विपक्ष नानिवली. लढती सुप्रसिद्ध हॉटेल नमस्ते हॉटेलचे मालक सन्माननीय दत्ता शेठ दळवी यांना विनंती की आपण मुख्य मंचावरती या. आपलं देखील विभाग प्रमुख चषकात सहर्ष स्वागत. आदर्श खरं तर नगरसेवक समाजसेवक आदरणीय कोठारी सर मंचावरती आहेत. रक्तदाते त्यांना आपण पाहता मंचावरती. आणि इथे पुन्हा एकदा संधी आहे गोलंदाजाला. लोण्याचा गोळा जणू का सोडला, हातामध्ये आलेला चेंडू निसटला आणि इथे मात्र जीवनदानच मिळालं फलंदाजाला. 1 रन मिळाली. दत्ताशेठ दळवी नमस्ते हॉटेलचे प्रोपरायटर, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. त्यांच्या माध्यमातून सुमितसाठी तब्बल 5,000चं पारितोषिक आलं विकेट हॅट्रिकसाठी. त्याचबरोबरीने अप्पा फॉर्म यांच्या वतीने 12-12 आणि आदित्य डाबा यांच्या वतीने 10-10 अशी भरघोस पारितोषिक आपण सुमितला या ठिकाणी मिळताना पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम तयार. आपण पुढचा सामना देखील रफ अँड टफ असेल. जांभिवली विपक्ष टेंबरी या 2 टीममध्ये ही लढत पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट इथेही संधी. स्ट्रॉंग अपील. विकेट किपरचा जोश आपण पाहिला तर तो सांगतोय गॉड बिहाइंड द विकेट. क्या बात आहे. आणखीन एक धक्का, अजून एक धक्का बसतो बॅटिंग करताना कोयना टीमला. तो मेरे परम मित्र सागर मोरे, इनकी तरफ से नितिन तवले साहब को 50,000 का इनाम है अगर वो 50 रनों की व्यक्तिगत पारी खेलते हैं तो। और अगली तारीख यानी 8 तारीख को सागर ठाकुर का मैच है। सागर ठाकुर और उनके दोस्त जो है राज ठाकुर, तो राज ठाकुर के लिए भी एक इनाम आ चुका है। वो भी अगर व्यक्तिगत 50 बनाते हैं तो सागर जी मोरे इनकी तरफ से 50,000 का इनाम। समीर सर मंचावरती आज विभाग प्रमुख चषकाच्या निमित्ताने बरेच पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं स्वागत. एक छानसा फोटो होतोय. सर्वांचे आभार. आणि यानंतर आपण करतोय टॉस. दोन्ही टीम कॅप्टन टेंबरीचे निखिल आलेले आहेत. हा कॅप्टन या. आणि त्यांच्या विरोधात मात्र जांभिवली वावोशी जांभिवली आहे. तर दोन्ही टीम कॅप्टन. जांभिवली टीमचा आलाय का? टेंबरी पण आले. चला टॉस आपण इथे करणार आहोत आणि टॉस होईल. राजा भाऊ
राजाभाऊ कोठारी यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. खरं तर कर्जत नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक देखील आहेत. भाऊ आपण इथेच टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन यात त्वरित, कारण मॅच देखील चालू होते. सर्व पाहुण्यांचे आभार. आणि इथे पुन्हा एकदा कॅच पकडले. टेल इज द कॉल आणि टेल जांभिवलीने टॉस जिंकला. 8वा खेळाडू बाद. जांभिवली संघाने टॉस जिंकला. दोन्ही संघनायकाचा एक विशेष सन्मान होईल आणि त्यांनाही आपण पाहताय 5-5 हजाराचं कॅश प्राइज मिळणार आहे, रिफंड. आयोजकांच्या वतीने कोठारी साहेबांचं मनापासून आभार. खरं तर आदर्श नगरसेवक, समाजसेवक, रक्तदाते कोठारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघनायकांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण घेत आहोत. 133 वेळा रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान असं म्हणतात आणि त्यांनी केलं आणि बरेचसे कॅम्प त्याने ब्लड डोनेशनचे राबवलेले आहेत आणि त्यासाठी नक्कीच त्यांचं मी कौतुक करेन आणि त्यांना नक्कीच पुढील वाटचालीस आपण देऊया शुभेच्छा. आदर्शवत नगरसेवक, समाजसेवक. 8वा खेळाडू बाद झाला 22ला. आता 10व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये. शेवटचं षटक बाकी आहे. कोयना संघाला टार्गेट सेट करायचं आहे आणि खरं तर आता इथे अडचणी वाढत चाललेल्या आहेत. बॅटिंग करताना कोयना संघाच्या वाट्याला किरवली विपक्ष कोयना के फॅक्टर. किरवली संघाने टॉस जिंकत असताना पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. हलकासा बॉल शरीराचा वेध घेत असताना राईज झाला. वेगात आला हार्ड लेंथ वरून. बॅटर थोडीशी ॲडजस्टमेंट करताना तिथेही मिस्टेक. कोणत्याही प्रकारचे रन या ठिकाणी नाहीये. अजून एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दबाव हा पूर्णपणे कोयना संघावरती आतापर्यंत राहिलाय. 3.2 चेंडूचा खेळ संपत असताना 22-8 अशी दयनीय परिस्थिती सध्या आहे कोयना संघाची. ओव्हर द विकेट, ऑन द राईस फटका, बॉलच बॅक ड्राईव्ह, बॉल निघाला मागे, स्ट्रेट हिट. डीप मध्ये फिल्डर आहेत. सेकंडचा कॉल. जर का विकेट मिळाले तर अडचणी वाढतील आणि इथे मात्र बॉल कलेक्ट करता आला नाहीये गोलंदाजाला. दरम्यान 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. समीर राणे जे मोरब्याचे खेळाडू आहेत त्याने जर का 50 मारल्या, 50 मारले तर एकनाथजी पार्टे यांच्या वतीने तब्बल 1 लाख. शेवटचे बॉल बाकी असेल 3 धावा. धावफलकावरती 24 धावा. पिक केला बॉलला, मिसक्यूट झाला. मिड ऑफला फिल्डर, सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट. ऑल आउटच्या कगारवरती आता आलाय. या ठिकाणी कोयना संघ 9व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. बघा या इनिंग नंतर लकी ड्रॉ होईल. स्मार्ट वॉच मिळणार कोणत्या तरी एक लकी प्रेक्षकाला. जमलेल्या तमाम पाहुण्यांचं आपण या विभाग प्रमुख ट्रॉफी 2026 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत करूया. खराब फिल्डिंग. चला, एका इनिंग मध्ये जर कोणत्या टीमने 100 धावा केल्या सांघिक तर नमस्ते हॉटेल यांच्याकडून 12व्या खेळाडू सकट सगळ्यांना मेजवानी. कितीही खा. आणि 50 मारणाऱ्या खेळाडूला इथे पारितोषिक रोख रकमेचे आहेतच, पण नमस्ते हॉटेल कडून कितीही खा, फक्त दुपारी लंचला किंवा रात्री डिनरला एकच वेळ. सुमित भोईरे ज्याने विकेट हॅट्रिक संपादित केली. नमस्ते हॉटेलचे मालक दत्ताशेठ दळवी यांच्याकडून 5,000. त्याचबरोबर आमचे देऊळवाडीचे उद्योजक सन्माननीय बिपिन शेठ बडेकर यांच्या वतीने देखील सुमितसाठी 2,000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. जांभिवलीचे उपसरपंच सन्माननीय गणेशजी गाडगे साहेबांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. आणि बघा इथे फटका मारलाय बाउंड्रीच्या पलीकडे. 6 धावा. निर्णायक क्षणाला हा षटकार आला शेवटच्या बॉलवरती. टार्गेट बनलं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. कोयना संघाच्या माध्यमातून धावा 33-34 धावांचं आव्हान. या स्पर्धेचा आनंद घेत असताना लोधिवलीचे स्टार रोशन सर, अक्षय बद्रिकी, अक्षय ठाकूर त्यांचं देखील मनापासून स्वागत. धावा किती झाला? धावा 34चं टार्गेट आहे. 33 धावा आल्या. 34 धावांचं टार्गेट आहे. पण आता स्मार्ट वॉचचं टार्गेट कोणत्या प्रेक्षकाला मिळणार?
मी ॲडव्होकेट सावंत साहेबांना विनंती करतोय की त्यांनी एक यातली चिठ्ठी काढायची आहे. स्मार्ट वॉच मिळणार एका भाग्यवान प्रेक्षकाला. कोण आहे तो भाग्यवान? कौन है तो भाग्यवान? नसीब मेहरबान तो इंसान पहलवान. कौन होगा वो पहलवान? तानाजी जादव कोयना 651 रिसीट नंबर है 651 651 तानाजी जाधव आला का? आला. ऋषभ कम्युनिकेशन यांच्या वतीने हे स्मार्ट वॉच देण्यात आलंय. आयवा कॅच दोघे जण बघा 2800 आणि कूलर 2800 रुपये आणि कूलर. एक आयवा कॅच संधीचं सोनं करा. अतुल मोरे सांगतायत तब्येत नसती तर मी गेलो असतो प्रेक्षकांमध्ये. प्रवीण सर कोण आलाय पहा आयवा कॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. विजय पवार का पवार कर्जत अमराई संघाचा अमराई एक्सप्रेस 2800 रोख. नक्कीच विजय कसं वाटलं आयोजन? युवक अध्यक्ष ट्रॉफी अतिशय चांगली झाली देविलीमध्ये आणि त्यानंतर या वावरले नगरीमधली ही स्पर्धा विभाग प्रमुख ट्रॉफी 2025 कसं वाटतंय? आयोजन तर खूप सुंदर आहे. नाही आयवा कॅचला मी 2800 दिले आहेत, कूलर दिले आहेत. इतक्या स्वस्तात मिळणार नाहीये. ही कस्तुरी लाईट कशी वाटली? एका खटक्यात मन एका खटक्यात चालू. हा बघा आमचे अतुल मोरे आणि त्यांचे पीए सांगतात मला बोलल्याशिवाय मिळणार नाही. कमेंट्स द्या. या कमेंट्स आहेत ना 24 लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र बघतोय. खूप सुंदर आयोजन आहे. पूर्ण रायगडमध्ये असं आयोजन नव्हतं तसं वावरलेकरांनी केलंय. धन्यवाद. पळसदरी काय नाव? सागर पीरकर करने चांगलंच केलंय. आई खुश वडील खुश. वडील गरम झाले तर कूलर, आई तापली तर 2800. हा माझा पगार. पाठवा. चला बॅटर पाठवा लवकर. चला जमलेल्या तमाम आपण प्रेक्षकांचं स्वागत करूया. गणेश चौधरी त्याचबरोबर सन्माननीय दत्ताजी दळवी साहेब, विनोद विक्रम अगज. चला या तीनही पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. अतिथी देवो भव भारतीय संस्कृती मयूर शेठ दळवी. खरं तर त्यांचे इंटरव्ह्यू आपल्याला घ्यायचे. ठाण्यावरून ते ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. बॉम्बे भाई बघा पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. नमस्ते हॉटेलने सुद्धा पारितोषिकांची खैरात केली आहे. सन्माननीय गणेशदादांचा इथे सन्मान होतोय. त्यानंतर आमचे नमस्ते हॉटेलचे मालक दत्ताशेठ दळवी साहेबांचाही सन्मान होईल आणि कर्जत शहरामधील उद्योजक विक्रमजी आगत साहेबांनाही सन्मानित करण्यात येईल. संचित दळवी यांच्या शुभ हस्ते आपण हे सन्मान करतोय. विक्रमजी आगत साहेबांचाही सन्मान होईल. मॅचला सुरुवात होण्या अगोदर एक छानसं गीत ऐकूया डीजे मास्टर कडून आणि त्यानंतर सेकंड इनिंगला आपण सुरुवात करूया. गणेश जाधव साहेब धन्यवाद. डीजे माऊली डीजे पाहू द्या. गणेश जाधव साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. तर उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनापासून स्वागत. आपले हरिभक्त पारायण महाराज सुद्धा इथे बसलेत. त्याचबरोबर राजाभाऊ कोठारी ज्यांच्या कर्जतमध्ये आम्ही समालोचन केलं, त्यांच्या आशीर्वादानं एक सिनियर समालोचक, एक उत्कृष्ट समाजसेवक, 133 वेळा ज्यांनी ब्लड डोनेट केलं. जवळजवळ त्यांच्या शरीरातून 5 लिटरच्या वर रक्त खरं तर त्यांनी या संपूर्ण महाराष्ट्रातील ब्लड बँकना दिलं असेल. कारण 133 वेळा साधं गणित आहे. 250 ml विचार करा. चला तर आता मॅचच्या दिशेने जाऊया. बरीच पारितोषिक आहेत किरवली टीमसाठी. सागर ठाकूर यांच्या वतीने किरवलीच्या प्रत्येक षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे.
हा 113. 20 मी वाढवले होते कारण मला रक्ताची गरज आहे. हा सुमित भोईरने जे विकेट हॅट्रिक घेतली होती त्यासाठी दत्ता शेठ दळवी साहेब यांच्या वतीने 5,000, बिपिनजी बडेकर उद्योजक यांच्या वतीने 2,000, दत्ता फार्म दयानंदजी तांडेल साहेब यांच्या वतीने 12 आणि आदित्य डबाचे मालक आदित्य बडेकर यांचे आदित्य दरेकर यांच्या वतीने 10. देखिए समीर, आजकल के युवाओं की सोच है एक हसीन शाम हो, एक हसीन शाम हो, सामने जाम हो और बगल में शबाब हो. इस सोच को बदलने के लिए हमारे साथ हरिभक्त पारायण अशोक महाराज जी यादव यहाँ पर आ चुके हैं, क्योंकि वारकरी संप्रदाय हमें ये बताता है वेजिटेरियन बनो, अच्छे विचार करो, अच्छे संस्कार के साथ अपने बच्चों की परवरिश करो. किरवली टीम साठी प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि किरवली संघ विजयी झाला तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल प्रसादजी शेळके साहेब जे या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. हो बॅटच्या टोइनला बॉल लागला, क्षेत्ररक्षक आहे. पहिली विकेट, फलंदाज बाद होतोय तेजस बडेकर. हा नक्कीच डीजे वाजू नका, आपण जाधव महाराजांकडे वळतोय. महाराज कसं वाटलं ही तरुण पिढी, हे चाललेलं क्रिकेट आणि त्यांच्यावर खऱ्या अर्थानं चाललेली ही बक्षिसाची लयलूट. माझे मित्र विभाग प्रमुख प्रफुल्लजी विचारे यांनी फार चांगल्या प्रकारचं इथे आयोजन केलं आहे. आम्ही त्यांच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्त्याला ज्यावेळेला होतो त्यावेळेला मला त्यांनी इन्व्हाइट केलं. मला हे पाहून फार बरं वाटलं आणि मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मॅचच्या नियोजनाला हजर झालेले आहे. नाईट मॅचला मी कधी गेलो नव्हतो, पण माझा मित्र, आम्ही वर्गमित्र आहे, ते राजकारणामध्ये गेले, आम्ही इकडे परमार्थामध्ये म्हणजे आध्यात्मिक वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला. वास्तविक पाहता प्रफुल्लजी विचारे दिसायला लहान आहेत पण त्यांची कीर्ती या सगळ्याच्या कार्यावरनं फार मोठी महान आहे. माणूस गुणाने महान असतो, व्यक्तीनं महान नसतो. कोणता तरी गुण त्याचा एक जगाला आणि सगळ्यांना आकृष्ट करणारा असतो असं मी फार, आणि अगदी शाळेच्या वयापासून म्हणजे 12व्या वयापासून मी त्याला जवळून पाहतोय. गुणगौरव मायती नोचरे सनमासिता प्रसाद शिखरा रूढ काकोण गरुडा येते. माणूस उंच आसनावर बसला म्हणजे मोठा होत नाही, त्या उंच आसनावर बसण्याच्या संबंधानं गुण त्याच्याकडे असावे लागतात. ते फार मोठे गुण, जगाला हेरण्याचे गुण, आकृष्ट करण्याचे होऊन संघटनिक चांगल्या प्रकारची शक्ती आमच्या विभागामध्ये आणि आमच्या ग्रामपंचायत समितीमध्येच त्यांचं फार मोठं नियोजन इथं आपल्याला पाहायला मिळते. असंच त्यांच्याकडनं महान कार्य होत राहो, पुढे पुढे चालत राहो असे माझी त्यांच्या कार्याला शुभेच्छा आहेत. नक्कीच महाराज, तुम्ही आलात आणि शुभेच्छा दिल्यात. आपण राजाभाऊ कोठारी यांच्याकडे वळूया. राजाभाऊ, खरं तर तुम्ही ज्यावेळी समालोचन करत होतात त्यावेळी बघा, एक भोंगा, एक किरकिर करणारा माईक आणि एक चालू बंद होणारी मशीन अशी परिस्थिती असायची. त्या परिस्थितीतून मीही गेलोय. पण आत्ताचे समालोचक बघा, फ्लाइंग टॉवर सिस्टमवर कॉमेंट्री करतात, डीजे सिस्टम चांगली आहे, फ्लड लाईट्स आहे. आता असं वाटतं का या सगळ्या सुविधा पाहिल्यानंतर की पुन्हा एकदा समालोचन क्षेत्रात यावं? आता तुम्ही सगळे नवीन समालोचक एवढं सुंदर पद्धतीने समालोचन करताय, त्यामुळे मी करावं असं मला वाटत नाही. पण मधनं असं वाटतं की आपण एखाद ओव्हर मॅचची कॉमेंट्री करावी, कारण आता खूप प्रगत झालेलं आहे. थर्ड अंपायर आहे, टी व्हीवरनं दिसतं आहे कुठला आऊट आहे ना आऊट. प्रथमतः विभाग प्रमुख प्रफुल्लजी विचारे यांचा मी मनापासून धन्यवाद देतो. फक्त ते क्रीडा स्पर्धा भरवतात असं नाही, तर मला एक या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की मागच्या वर्षी त्यांनी चौक येथे रक्तदान शिबिर भरून मला रक्तदान आयोजित करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे. कारण आम्ही कायम सांगत असतो, एकदा रक्तदान देईल तिघांना जीवनदान, विसरुनी जाती धर्मचारे रक्तदान करून या एक होऊ या रे. आणि याची प्रचिती प्रफुल्लजी विचारे हे सामाजिक राजकीय भले असू द्या, पण त्यांच्याकडे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि क्रीडाविषयक अशा विविध अंगी त्यांचं काम असतं. आणि खरोखर त्यांचं काम वखाणण्याजोगं आहे. कारण मी आल्याबरोबर सांगितलं की लाईट पॉवरफुल आहे, म्हणजे प्रत्येक प्लेयर आपल्याला या ठिकाणून स्पष्ट दिसतो. आयोजनाबद्दल, बक्षिसांबद्दल काही नाही. आणि हा चौकार लगावलेला आहे फलंदाजाने, चांगला चौकार, 4 धावसंख्या मिळत आहेत त्या संघाला. आणि या ठिकाणी सांगायचं म्हणजे हरिभक्त परायण आहेत, हे माझे माजी विद्यार्थी आहेत. इथे ॲडव्होकेट सावंत बसलेले आहेत, हे पण माझे माजी विद्यार्थी आहेत. आणि या माजी विद्यार्थ्यांबरोबर मला आज या ठिकाणी स्टेजवर येऊन माझा सन्मान केला आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. कारण मी शिक्षक आहे, मी सकाळी 7ला क्लास चालू करतो तर रात्री 9ला. माझ्या दोन्ही विद्यार्थ्यांना माहिती आहे.
पण मी काय तेवढा वेळ घेणार नाही. ध्यानात ठेवा, आपल्याला मॅच पाहायची आहे, कारण अंत पाहायचा नाही. आणि प्रफुल्लजी विचारे, तुम्हाला खरोखर मनापासून धन्यवाद. परमेश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य, ऐश्वर स्थैर्य देवो असे पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. कारण महाराष्ट्र ही संतांची, वीरांची आणि राजांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे की मगाशीच मी आमच्या कीर्तनकार भावांना सांगितलं की वारकऱ्यांची जी भूमी आहे ही नेहमी पावनच असणार आहे. कारण महाराष्ट्रासारखा या देशामध्ये तुम्हाला कुठलं राज्य भेटणार नाही असं आहे महाराष्ट्र. कारण आमची भूमी आहे. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं, त्याचा सत्कार करणं. आम्ही कायम सांगत असतो, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव ही सांगणारी ही महाराष्ट्रांची भूमी आहे. पुन्हा एकदा प्रफुल्लजी विचारे आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद. आणि खरोखर सुंदर आयोजन. आम्हाला कृष्णा जाधवनी फोन केला, मी बोललो चला आपण जाऊया. 4 दिवसापूर्वी कर्जतला पण मॅचेस होते. हेच आमचे दुधाड त्या ठिकाणी कॉमेंट्रेटर होते. तुमची कॉमेंट्री ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं. पण शेवटच्या दिवशी आमचा थोडा जरा हिरमोड झाला, कारण तुम्ही तेव्हा समालोचक नव्हते. कारण आम्हाला प्रत्येकाचा ऐकण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि म्हणून त्या दिवशी पण मी शेवटपर्यंत थांबणार होतो, पण 1 वाजताच निघालो. आणि आपल्या कॉमेंट्रेटरमध्ये असणारे सर्व कॉमेंट्रेटर, समीर सोमणे, तर त्यांचा तर विषयच नाही. कसं सूत्रसंचालन करावं हे समीर सोमणेकडनं खरोखर शिकण्यासारखं आहे. त्याच्याबद्दल एकदा जोर तारदाळ होऊ द्या की कुठलाही प्रकारचं असो, मग तो कुठला राजकीय पक्षातला माणूस असो, त्याच्याबद्दल कसं बोलावं हे समीरकडनं खरोखर शिकण्यासारखं आहे. आपण सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे. मी तर त्यांच्या प्रत्येक वाक्य कान देऊन ऐकत असतो, कारण खूप शिकण्यासारखं असतं. जरी मी शिक्षक असलो तरी आपण शेवटपर्यंत आपण विद्यार्थी असतो. कुठल्या दुसऱ्याच्या माध्यमातून आपल्याला चांगलं शिकायला मिळतं. म्हणून ह्या सर्व कॉमेंट्रेटरना आपण मनापासून धन्यवाद देतो, कारण तुम्ही एवढी छान कॉमेंट्री करता, बॉल टू बॉलचं वर्णन करता आणि प्रेक्षकांचंही मनोरंजन करता. आणि त्यामुळे कोणी कंटाळत नाही आणि सामने सुंदर पद्धतीने चालू आहे. पुन्हा एकदा प्रफुल्लजी विचारे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. प्रवीण सर, खरं तर भाऊंचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एक छान ओवी आहे, कोकिला मंजुळ गाते परी बोलविता धनी वेगळाची असे. तर त्या परमेश्वराचे आभार जो मला बोलविता ठेवतो या प्रेक्षकांच्या समोर. बॉल मारला फाईन लेगला, चौकार येतो आणि जरा धावसंख्या पोहोचवतो. ती प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या एकूण धावसंख्या झाली ती 16 आणि टार्गेट येते 34 धावसंख्येचं. बघा, किरावली संघ जर जिंकला, 34 धावा जर जमवल्या, तर शेळके हॉलचे मालक प्रसादजी शेळके यांच्याकडून 5,000 आणि प्रत्येक षटकारासाठी 1,000चं पारितोषिक. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. 16 धावा झाल्यात. अत्यंत महत्वाची चर्चा झाली. आणि आमचे बोरगावचे सन्माननीय राहुल शेठ मोरे साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. आणि प्रवीण सर त्यांच्या वतीने संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स, अर्थातच 4 समालोचक आणि 1 स्कोररला तब्बल 2,500 रुपयांचं पारितोषिक इथे जमा झालेलं. आणि इथे फलंदाज आय थिंक बाद झालाय. मोठी विकेट, किरवली संघाचा फलंदाज बाद. संदीप काहीणकर यांना माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आता खेळाडू बाद झालाय, आपण MD अर्थातच मयूर दळवी याला विचारूया. प्रेसिडेंट कप झाला नुकताच समीर. येस प्रवीण सर, फक्त 1-2 पाहुण्यांना आपण मंचावरती आमंत्रित करूया. सन्माननीय प्रशांत शेठ चौधरी आणि बयूरजी दाबणे साहेब, आपलं स्वागत आहे मुख्य मंचावरती. आणि आज जो कोयना संघ सध्या मैदानात खेळतोय छान व्हाईट अँड ब्लॅक जर्सीमध्ये, त्या जर्सीज पुरस्कृत केल्यात आमचे कार्यसम्राट उपसरपंच सन्माननीय रोशनदादा मोरे यांनी. नक्कीच रोशनदादा मोरे यांनी या जर्सी स्पॉन्सर्ड केल्या. जसं आपल्याला वेळ मिळेल, कारण मॅच क्रुशियल मोमेंटवर आहे. समीर, तुम्ही कॅरी ऑन करा. 18 पाहिजेत, 16 धावा झाल्यात. आणि आता 4ही पंचांसाठी सन्माननीय रोशनजी मोरे साहेब यांच्या वतीनं 1,000 रुपयांचं पारितोषिक जमा झालंय. त्यांचे मनापासून आभार. हीच तर खरी खासियत या स्पर्धेची. फसवा बॉल थोडी गती कमी केली. शुभम जाधव गोलंदाजी करतोय. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. एकूण धावा झाल्यात त्या 16. पाठलाग करायचे तो 34 धावा संख्येचा. सध्याच्या घडीला ज्याने विकेट हॅट्रिक घेतली होती तो सुमित भोईर आणि त्याच्या साथीला आहे तो प्रवीण पवार, ज्याने 1 षटकार आणि 1 चौकार खेचलाय. 18ची गरज आहे विजयासाठी. विभाग प्रमुख चषकात किरवली संघाला कोयनाच्या विरोधात. फलंदाज बाद.
खिलाड़ियों के लिए ये इतना बड़ा तामझाम किया हमारे विभाग प्रमुख प्रफुल्ल जी विचारे साहब ने, उनके बारे में आप क्या कहना चाहेंगे? हॅलो, प्रफुल्ल विचारे हा माझा मामा आहे, मोठा मामा आहे. तर मी पहिल्या वर्षी पण इकडे आलेलो आहे, दुसऱ्या दिवशी पण आता आलेलो आहे. मला हे टुर्नामेंट खूप आवडते, आयोजन खूप सुंदर आहे आणि मी धन्यवाद करू शकतो माझ्या प्रफुल्ल विचारे मामाला. खूप सुंदर आयोजन केलेल्याबद्दल धन्यवाद मानतो आणि मला माझ्या भावांचा पण अभिनंदन आहे. कपिल विचारे, आदित्य मोरे आणि तेजस मोरे, अर्जन विचारे, अर्णव विचारे यांनी मला पहिल्या दिवसातून फोन केला होता की तू मॅचला येतो की नाही. बोललो मी येणार, 100% येणार आणि 100% इथं हजेरी लावलेली आहे. आणि टुर्नामेंट बनवा खूप अभिनंदन वाटतं की माझ्या मामाने एवढी टुर्नामेंट बोले. मामाचं नाव मी ठाण्यामध्ये पण सांगतो की माझा मोठा मामा कर्जत तालुक्यामध्ये सरपंच आहे आणि मावी पण सरपंच आहे. यांचा खूप खूप अभिनंदन मानतो. धन्यवाद. बघा, चला समीर, कॅरी ऑन. असं वाटलं कुठेतरी त्याला दम लागला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाल्या ती 16 आणि आता 12 बॉल विजयासाठी 18 धावांची गरज आहे. राजा भाऊंनी जो उल्लेख केला माझा, त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे. परमेश्वराची कृपा आणि आईबाबांचं जे आशीर्वाद आहेत त्यांच्यामुळे मी खरं तर प्रेक्षक, नाहीतर माझे बाबा नेहमी म्हणत असतात की कसे तुला प्रेक्षक जेलतात देव जाणे. 12 बॉल विजयासाठी 18ची गरज. विभाग प्रमुख चषकामध्ये किरवली संघ बॅटिंग करतो आणि त्यांच्या विरोधात एक कोयना संघ. नुकताच अंपायरला देखील 4 अंपायरला रोशनदादा मोरे यांनी 1000 रुपयांचं पारितोषिक दिलंय. त्यांच्याच जर्सीने खेळतोय सध्या कोयना संघ. फक्त वेळ जास्त घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा, कारण यानंतर 2 फ्रेश मॅच बाकी आहेत. ही एका लॉटमधील पहिल्या फेरीतीला दुसरा सामना आहे आणि आजची दुसरी रात्र आहे. टायमर देखील सेट आहे. पहा, 12 बॉल किरवली टीमला करायचे, धावा 18. स्ट्रायकर एंडला आहे तो फलंदाज प्रवीण पवार. शॉर्ट पिच बॉल, पूल मारलाय, बेमिसाल पूल आणि झेल सुटला प्रेक्षकाकडून. षटकार. सेना शिवसेना आम्ही मातोश्रीशी एकनिष्ठ असं सांगणारे प्रफुल्लजी विचारे आणि त्यांच्या बरोबर असणारी युवकांची पिढी आणि त्याचा रिझल्ट आपण पाहिला. बाळासाहेबांच्या विचाराची, हिंदुत्वाची मशाल तेवत ठेवण्याचं काम या विभागात जर कोणी केलं असेल तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रफुल्लजी विचारे यांनी. प्रत्येक षटकाराला सन्माननीय शेळके साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि आदरणीय राहुलदादा मोरे बोरगावचे त्यांचे मनापासून आभार. खरोखरच खूप खूप आभार. षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वर. आता 11 चेंडू शिल्लक आहे, धावा करायचे त्या मात्र 12 विजयासाठी. ओ, समोर मारलाय, लॉंग ऑफचा फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल समोर फेकलाय आणि प्रेक्षकांना देखील झेल टिपलाय. आय वा. पण बघा, एक सूचना आली आहे. धनुष येवले जे पॅव्हेलियन आहे त्या पॅव्हेलियन मध्ये जर षटकार मारला फलंदाजाने तर मनोज वरून का पॅव्हेलियन मध्ये वरून जर षटकार आला तर 2000चं पारितोषिक आहे मनोज येवले यांच्याकडून. आणि त्या स्टँड मध्ये बसलेले सगळे जे वारकरी आहेत, टेंबरीचे ना, टेंबरी ग्रामस्थ जितके वारकरी संप्रदायाची लोक आहेत त्या सर्वांचं मनापासून आभार. आणि मनोहर शेठ भोईर यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरला काल हिट केला होता. 2000 होते गोरक्षनाथ रसाळ. ते 4ही रात्र हे पारितोषिक कंटिन्यू राहणार आहे. समीर सर. प्रशांत भोईर यांचं देखील स्वागत. मगाशी देखील मनोजदादा येवले यांनी एका फलंदाजाने त्या पॅव्हिलियनच्या वरतून मात्र षटकार मारला, त्याला देखील 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं होतं. 28 झाल्यात, सलग तिसरा आला. बघा, या बॉलला जर षटकार आला तर प्रशांत शेळके यांच्याकडून 2000चं पारितोषिक. आणि आणखी पण आहेत 12-12 आणि 10-10. शॉर्ट पिच, सलग 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 तिसरा. प्रवीण पवारने खेळ खल्लास केलाय. विजयी झालाय किरवली संघ.
फक्त प्रवीण पवार आपण त्वरित मंचावरती या. प्रफुल्ल विचारे आयोजक